मी काल माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय, पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये. मी परवा म्हटलं ना, मला जेव्हापासून उमज जायला लागलं राजकारण, तो काळ साधारणपणे 75चा होता. 77ची पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या विरोधातली. 80ला पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली, तो विषय होता. जनता पक्षाचा पराभव झाला. 84ला इंदिराजींची हत्या झाली. ला बोफोर्स प्रकरण झालं. 91ला राजीव गांधी गेले. 96ला बाबरी मशिदीचा ढाचा पडला होता, त्याच्यावरती निवडणूक झाली. 98ला कांदा विषयावरती निवडणूक झाली. 99ला कारगिल आणि विदेशी बाई या विषयावरती निवडणूक झाली. 2004ला इंडिया शायनिंग झालं. परत अजून 2009ला अजून काही विषय होते. 2024ला मोदींची लाट आली. 2019ला हे सगळ्या पुलवामा काहीतरी झालं. आज विषयच नाही. आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवरनं एकमेकांचा उद्धार करतात. खरं तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर. लोकांच्या जीवन मरणाचे रोजचे जे विषय आहेत, हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत. काय निवडणूक चालू आहे, कशावर निवडणूक चालू आहे? वडील चोरले. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्च्या तरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा. आपण काय उद्योग केलेत ते. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7पैकी 6 नगरसेवक खोके देऊन तुम्ही तोडले होते ना, तेव्हा काही नाही वाटलं. मागितले असते तर दिले असते. पण काय त्याला म्हणतात ना, ढेकणा संघ हिराई भंगला. बरोबर शरद पवार बसलेत. या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली. पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी. आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं. साधारणपणे 78 वगैरे सालची गोष्ट असली. पुलोद म्हणून स्थापन केलं. पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं, हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची. झालं मग 1991 पुन्हा या शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली. त्याला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम या शरद पवारांनी केलं होतं. ज्या छगन भुजबळांना फोडलं, आज ते इथे असतील. मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे, त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे. त्याच्यानंतर नारायणराव राणे
यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.